अवजड वाहनांना बंदी कशी घालायची? जर ते जात असतील तर मग फक्त ट्रॅफिक अधिकारी असेल त्याला त्याची चेकिंग करायला लावायची. इतर चेकिंग नाही, शेअर वगैरे काय माहिती का अवजड वाहनांमुळेच इथं प्रॉब्लेम असतो. आणि पिवळ्या कलरची गाडी जर पकडली तर आपले पोलीसवाले त्याला काय विचारतात, अरे तू सर त्याला 18 वर्षाचा पोरगा. हवालदारांची तर मागणी पाहिजे आणि 24 घंटे तैनात पाहिजे जे ट्रॅफिक हवालदार. हा भाग आहे ना, हा सुशिक्षित चांगल्या एरिया आहे, चांगल्या पद्धतीचा भाग आहे. इथं ट्रॅफिक वगैरे सगळे नागरिकांची एकच मागणी आहे, भरवस्ती एरिया आहे, इथं असा विषय व्हायला नको. फक्त आमचं एक नागरिकांचं एक नम्र निवेदन आहे की बुवा इथं चांगल्या कालिका मातेच्या परिसरात चांगल्या पद्धतीने पोलीस लोक सहकार्य करावं, एवढी आमची मागणी झाला. बाकी काही म्हणणं नाही आमचं. 6 महिन्यामध्ये 30वा मृत्यू झाला. अशा सगळ्यात शोकांनी रिकामे कर्जूनी मरता आणि चांगल्या घरचे लोक मरतात. नाही बोलणं आपण. हवालदारांची तर मागणी पाहिजे आणि 24 घंटे तैनात पाहिजे जे ट्रॅफिक हवालदार. हा भाग आहे ना, हा सुशिक्षित चांगल्या एरिया आहे, चांगल्या पद्धतीचा भाग आहे. इथं ट्रॅफिक वगैरे सगळे नागरिकांची एकच मागणी आहे, भरवस्ती एरिया आहे, इथं असा विषय व्हायला नको. फक्त आमचं एक नागरिकांचं एक नम्र निवेदन आहे की बुवा इथं चांगल्या कालिका मातेच्या परिसरात चांगल्या पद्धतीने पोलीस लोक सहकार्य करावं, एवढी आमची मागणी झाला. बाकी काही म्हणणं नाही आमचं. 6 महिन्यामध्ये 30वा मृत्यू झाला. अशा सगळ्यात शोकांनी रिकामे कर्जूनी मरता आणि चांगल्या घरचे लोक मरतात. नाही बोलणं आपण. काय सांगणार डॉक्टर साहेब, या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. आजही अपघात घडलेला आहे, एका माणसाचा जीव गेलेला आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की हा सगळ्यात मोठा प्रभागाचा चौक आहे, म्हणजे प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 3 आणि खेडी गोदावरी कॉलेज काशीबाई हे सगळे सेन्सिटिव्ह आणि लहान मुलांशी वापरणारा, बाजाराशी वापरणारा रस्ता आहे. परंतु पोलीस प्रशासनाने एवढं लक्ष देण्याची गरज आहे की साध्या 2 व्हीलरवर जाणाऱ्या लोकांना आपण लायसन्स विचारतो. आता ज्या माणसाने डंपरने उडवलं आहे त्याच्या डंपरला नाव नाही आहे, नंबर नाही आहे. तिथला क्लिनर पकडला आहे त्यांनी, शेणपेटवाल्यांनी. परंतु अजून पण समजत नाही की नक्की काय घडणार आहे. प्रत्येक वेळी आपल्याला फक्त आश्वासन दिलं आहे, पण आज आमची ठोस मागणी आहे या वार्डाचा नगरसेवक प्रतिनिधी होऊन आमची सगळ्यांची की आता ठोस कारवाई झाली पाहिजे. आणि रात्री पोलीस इथे पोलीस चौकी प्रस्तावित आहे, आपण 2-3 वेळा त्याचं निवेदन दिलं आहे. म्हणजे या भागातले काही आमचे समाजसेवक आहे त्यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे, परंतु किती अंशी त्याच्यातून खरे उतरतात ते पोलीस प्रशासनाला सांगेन. परंतु माझी परत एकदा आपल्याला विनंती आहे की आता आपण पाहतो की सगळे सिग्नल यंत्रणा आमदार राजू मामांनी आणि मागच्या वर्षी 26 डिसेंबरला एक अपघात झाला होता. 9 वर्षाचा मुलगा वाढला होता आमच्या वार्डातला अयोध्यनगरचा. तेव्हाच्या तेव्हा संतप्त नागरिकांनी डंपर चेतवलं होतं. आता पण त्याच भावना होत्या, आता पण तेच होतं. परंतु सगळ्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून परत आम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना सहकार्य केलं आहे. त्याच तत्परतेने पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. सगळी सिग्नल यंत्रणा तात्काळ चालू केली गेली पाहिजे. आणि रात्री जे काही पोलिसांचे राऊंड होता तेव्हा डंपर चेक केले गेले पाहिजे की एवढ्या रात्री रेती घेऊन जाता कुठे, आणि जाता तर मग लोकांचा त्याचा स्पीड पाहायला गेला पाहिजे. ड्रायव्हरचं लायसन्स केलं पाहिजे, तो ड्रिंक आहे का अल्कोहोलिक आहे याची सगळी चौकशी झाली पाहिजे. आणि आता याच्यातून गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि पूर्ण फॉलोअप पेपरमध्ये आपल्या माध्यमातून आपण सर्वे प्रसारित केला पाहिजे. कोण मालक आहे, कोण चालक आहे, त्याचं सगळं आहे का, अपडेट झालं आहे का, मेंटेनन्स आहे का डंपरचं. आता प्रत्यक्षदर्शींनी एवढं सांगितलं आहे की फोन कॉलवर तो बोलत होता त्याच्यामुळे अपघात झाला आहे. बिचारा माणूस आमच्या जुन्या गावातला प्रभाकर होणार म्हणून नावाचा इसम आहे, आमच्यासोबतच राहणारा आकाश नावाचा मुलगा आहे. त्याचा तो बाप आहे, तो फक्त वांगे बटाटे घ्यायला येत होता आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करा आणि गुन्हा दाखल होईल याकडे लक्ष द्या. धन्यवाद. काय सांगाल आपण प्रत्यक्षदर्शी घटना बघितली, कशी घडली घटना? इथे कालिका माता परिसर जो आहे जळगाव शहरातला महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा मानला जातो. इथं भरपूर मोठा ट्रॅफिक क्लिअरन्स आणि मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आणि जनसमुदाय असलेला हा परिसर आहे. इथं मग रेसिडेन्शियल एरियाचे एक अयोध्यनगर परिसर असेल, ज्ञानदेव नगर परिसर असेल, जुने जळगाव परिसर असेल किंवा मग पूर्ण सभोवतालील जो परिसर आहे तेथील ट्रॅफिक इथं ये जा असते. पण याच्यामध्ये रेसिडेन्शियल एरियाचा जो आपला क्रायटेरिया असल्याने सुद्धा याच्यामध्ये मुळात इथं अवजड वाहन हे नेहमी जातात आणि त्या अवजड वाहनांमुळे
रहिवासी नागरिक इथं त्रस्त झालेले आहे. रहिवाशांना बऱ्याचशा याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी भेडसावतात आणि यांच्या माध्यमातून आज हे दुर्दैवी अशी निधन आपलं त्या जागीच त्या आमचे ते काका होते तेली चौकातील ते आकाश पाटील यांचे वडील होते, त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते आपलं भाजीपाला इथून घेत होते या परिसरातून, तर त्यांचा जागीच मृत्यू होऊन गेला. बंपर चालक जो आहे तो जोराने गाणे वाजवत आणि तो दूरध्वनीवरती मोबाईलवरती तो त्याचा कोणाशी तरी बोलत होता आणि गाडी चालवत होता. गाडी चालवत असल्यामुळे त्याचा काय त्याच्यामध्ये त्याचा तो स्वतः त्याच्यामध्ये एक कंट्रोल करायला सक्षम झालं का काय त्याने, पण ते धडकन टोस मारून त्याने सगळं पूर्ण चित्त पाठ करून टाकलं. त्यांचा अक्षरशः 2 वेळा टायर त्यांच्या तोंडावरतून गेल्यामुळे पूर्ण त्यांचा जागीच मृत्यू झाला. सूरज नारखेडे.